जेव्हा मनोजदादांनी मुख्यमंत्री साहेबांचा त्यांच्या OSDला बोलून आम्हाला जेव्हा तारीख दिली आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला 2 दिवसातच त्यांनी तारीख मिळवून दिली मनोजदादांनी। तर मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलात, आमची सकारात्मक भूमिका झाली त्यांच्यासोबत। म्हणजे आम्हाला इतका मुख्यमंत्री साहेबांनी टाईम दिला की स्वतः आम्ही सगळी आमची 21 महिन्याची व्यथा सांगितली तरी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी अजून म्हणजे असं काही त्यांनी हे नकारात्मक भूमिका आम्हाला त्यांची दिसलीच नाही। त्यांनी सगळं लगेच लेखी लिहून SP सरांकडे आदेश पाठवले की पंकज कुमार सरांची, पुन्हा सपकाळ सरांची आणि साबळे सरांची नियुक्ती SITमध्ये करा आणि जेवढी पोलीस यंत्रणा लागेल बीड जिल्ह्याची तेवढी ह्या SITला द्या। आणि त्यांनी जर म्हणले की कुठं आम्हाला गरज आहे, SP सरांना डायरेक्ट कॉल केला मुख्यमंत्री साहेबांनी आणि डायरेक्ट SP सरांना बोलले की जेवढी यंत्रणा आपल्या बीड जिल्ह्याची तुमच्या बीड जिल्ह्याची लागते तेवढी या केसमध्ये लावा आणि आरोपींना तात्काळ अटक करा। आज विशेष पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडते। बैठकीमध्ये काय ठरणार आहे, कशी म्हणजे दादांचे मोठेपण म्हणावं लागेल की त्यांचा आज वाढदिवस असताना त्यांनी एका गरीब कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक आयोजित केली आहे। त्या बैठकीत सगळ्यांना निपक्षपाती सगळ्यांना बोलवलं आहे दादांनी आणि म्हणजे त्या बैठकीमध्ये न्यायाच्या लढ्याचा पुन्हा कसा वेग म्हणजे पुढं काय काय करावं लागेल हे दादा आज सांगणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण न्यायाचा लढा चालूच ठेवणार आहोत। ताई, आपण मुंबईला जाऊन आलात, त्यानंतरच या केसमधलं जी गती लागलेली आहे, तुम्हाला काही बोलणं झालं वरिष्ठांशी? म्हणजे ह्या केसमध्ये गती केव्हा झाली, जेव्हा मी विष प्राशन केलं त्यावेळेस जरा प्रशासनाने जोर घेतला। जितेंद्र आव्हाड साहेबांनी लक्षवेधी मांडली विधानभवनात, प्रकाशदादा सोळंके यांनी मांडली, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तरी पण मला थोडंसं बेचैनच होऊ लागलं की तिथं विधानभवनात मांडून बी काही आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मला वाटलं। मग मी दादांना आवाज दिला की दादा मला तुमच्या ह्या न्यायाच्या लढ्यात तुमची गरज आहे। मग मी दादांना पहिला प्रश्न केला की मला मुख्यमंत्री साहेबांशी भेटायचं आहे। मग दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट बी घडून दिली। आज व्यापक बैठक बी ठेवली आहे। आता म्हणजे सुप्रियाताईंनी बी संसदेत हा विषय मांडला। सुप्रियाताईंनी म्हणजे देशामध्ये ह्या गरीब 2 कुटुंबाचा आवाज उठवला आहे। म्हणजे सगळ्याचं सहकार्य आहे आपल्याला या न्यायाच्या लढ्यामध्ये। आमच्या 2 कुटुंबांसाठी जे आमच्यावर अत्याचार झाला आहे ते सगळ्यांना एवढे महाराष्ट्र जनता आहे ते आपल्या पाठीशी आहे। त्यामध्ये श्रेय म्हणलं तर मनोजदादा यांना मी देऊ इच्छिते, कारण मला त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिली आणि मुख्यमंत्री साहेबांना मी माझी व्यथा सांगितली 21 महिन्याचं कसं झालं आहे, काय झालं आहे। म्हणजे मला एकदम पोलीस प्रशासन हसण्यात आलं एवढं पण मी त्यांना सांगितलं। मग त्यांनी तत्काळ सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करून ह्या SITमध्ये दिली आहे। ताई, तुम्ही काल मुख्यमंत्री बोलताना काही राजकीय लोकांचे नाव घेतले आहेत? नाही, मी त्यांना फक्त सांगितलं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबविला, माझा थेट आरोप वाल्मिक कराडवर आहे। मी बाकी राजकीयाची, माझा नवरा राजकारणी नव्हता त्याच्यामुळे मी राजकीयाची कुणाची नावे बी घेतली नाही। तर जे आरोपीची नावं दमदाट्यामध्ये 7 नंबर दिले ते आम्हाला सपकाळ साहेबांनी, ते मत आरोपींचे नाव आम्ही गुपितपणे निवेदनामध्ये लिहून मुख्यमंत्री साहेबांना दिली आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।